शहीद बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 मध्ये माता कर्मी मुंडा आणि पिता सुगना मुंडा यांच्या पोटी अली हातू या गावी झाला। सालगा गावामध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील इंग्लिश मिडल स्कूलमध्ये ते आले। बिरसा हे अत्यंत तल्लख बुद्धीचे होते। शिक्षण घेत असताना आपल्या समाजावर झालेला अन्याय अत्याचाराबद्दल ते विचार करत असत। इंग्रज सरकारचे वर्चस्व आणि मिशनरींनी जमिनीवरती कब्जा केला जाण्यामुळे बिरसा मुंडा हे पेटून उठले। इंग्रजांनी 1878 ते 1979 मध्ये प्रथमच वनांबद्दल कायदा केला, त्यामुळे जंगल सरकारच्या मालकीचे झाले। इंग्रजांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारांवर निर्बंध आले। इंग्रजांच्या अत्याचाराला आणि शोषणाला बळी पडू लागले। अनेक आदिवासी बेघर झाले। आदिवासींची उपजीविका ही जंगलावरती अवलंबून असल्यामुळे जंगलातील फळे, कंदमुळे, लाकूड फाटा आणि जनावरांचा चारा आणल्यास शिक्षा निर्माण होऊ लागली। आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला। इंग्रज राजवटी विरोधात असंतोष खदखदत होता। सन 1894 मध्ये छोटा नागपूरमध्ये भीषण दुष्काळ पडला होता। या दुष्काळात उपासमारी आणि महागाईने अनेकांचा बळी घेतला। या काळात बिरसाने समाजातील गरजूंचा निस्वार्थीपणे सेवा केली। ब्रिटिश सरकारचे नव्या जमीनदार ही पद्धत रुजू केली होती। पैशांच्या स्वरूपामध्ये दिला जाणारा शेतसारा असल्यामुळे आदिवासी हतबल झाले होते। ब्रिटिश सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला। याच असंतोषाला दिशा देण्याचे काम बिरसा मुंडा यांनी केले। 1 ऑक्टोबर 1894 मध्ये बिरसांनी ब्रिटिश सरकार आणि जमीनदाराविरोधात जनआंदोलन उभारले। बिरसांनी उभारलेल्या आंदोलनामुळे सर्व समाज एकजूट होत होता। बिरसाचे आंदोलन मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी जमीनदार, जहांगीरदार यांनी प्रयत्न सुरू केले। इसवी सन 1895 मध्ये बिरसांना अटक करण्यात आली। त्यांना 2 वर्षाचा कारावास करण्यात आला। त्यांना हजारीबाग तुरुंगामध्ये पाठवण्यात आले। त्यानंतर बिरसा मुंडांनी इंग्रजी सत्तेला उखडून टाकण्याचा संकल्प केला। बिरसांनी आदिवासी समाजाची सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असल्याची ओळख त्यांनी पटवून दिली। त्यामुळेच त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करून ब्रिटिश सरकारविरोधात स्वातंत्र्य लढा उभा केला। सन 1897 मध्ये खुंटी पोलीस स्टेशनवरती हल्ला चढवला। सन 1898 मध्ये तांगा नदी किनारी ब्रिटिश सैन्य आणि बिरसा यांची साथीदारामध्ये जोरदार चकमक झाली। यामध्ये ब्रिटिश सैन्याचा पराभव केला, परंतु त्यानंतर अनेक आदिवासींना अटक करण्यात आली। सन 1900 साली डोंबाडी पर्वता रांगांमध्ये सभा सुरू असताना इंग्रजांनी हल्ला चढवला आणि बिरसाच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली। 3 फेब्रुवारी 1900 मध्ये बिरसांना चक्रधरपूर येथे अटक झाली। 9 जून रोजी बिरसांना कारागृहात विष देऊन मारण्यात आले। एक क्रांतिकारी शहीदाचा शांत देह झाला, परंतु बिरसांचे विचार मात्र आजही आदिवासी समाजामध्ये, खेडेगावामध्ये पोचत आहेत। अन्यायाच्या विरोधात जाणीवा निर्माण होतात। उल गुलान जारी रहेगा हे शब्द आठवतात। बिरसांनी उभे केलेले आंदोलन अनेक राज्यांमध्ये पोहोचले। अगदी कमी वयात केलेला निश्चय आणि समाज बदलण्याची प्रचंड इच्छाशक्तीवरती त्यांनी करून दाखवले। बिरसांच्या या आंदोलनामुळेच सन 1900 साली सरकारने छोटा नागपूर प्लॅट्यूमधील क्षेत्रातील जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले। उलगुलान म्हणजे शोषणावरती उघडलेली ही व्यवस्था बदलणे होय। नैसर्गिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी चाललेला हा संघर्ष नव्या आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलाची प्रक्रिया होती। आजही आदिवासी समाज उपेक्षितच आहे। जल, जंगल आणि जमीन यांच्यावरील मक्तेदारी प्रस्थापित केली जात आहे। आदिवासींच्या नैसर्गिक हक्कांवर गदा आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत। हे थांबवण्यासाठी एकजूट अत्यंत गरजेचे आहे। संविधानाने दिलेले हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आदिवासींनी येत्या काळात संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही।